नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यासह इतर भत्तेवाढीबाबतच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी मंजूर. सुधारित भत्ते येत्या 1 जुलैपासून लागू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. समाधानकारक पाऊस न झाल्यानं राज्यात काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ. इंग्लंड इथं सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक सामन्यात आज भारताचा सामना वेस्ट इंडिजशी. आणि राज्याच्या अनेक भागाला 2 दिवस झोडपल्यानंतर पावसाची आज विश्रांती. सिंधुदुर्गात मात्र जोरदार पाऊस. पाहूया सविस्तर वृत्त. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यांसह इतर भत्त्यांबाबत 7व्या वेतन आयोगात शिफारस करण्यात आलेल्या भत्तेवाढीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या शहरांच्या वर्गीकरणानुसार घरभाडे भत्ता 24%, 16% आणि 8% इतका लागू होणार आहे. सिफारिशों को तो कुछ संशोधनों के साथ, कुछ सुधार के साथ 1 जनवरी 2016 से स्वीकार किया गया है और आज मंत्रिपरिषद के सामने प्रस्तावना थी एक्सपेंडिचर डिपार्टमेंट की अलाउंसेस के संबंध में. कुल मिलाकर जो पे कमीशन की सुझाव थे कर्मचारियों के पक्ष में उनको स्वीकार किया गया और कुछ उनमें सुधार किया गया. 108 अलाउंस ऐसे हैं जिनको रिटेन किया गया. पे कमीशन ने 95 के संबंध में कहा था. उसी प्रकार से 34 को सबस्यूम किया जा रहा है. 12 ऐसे हैं रेलवे से संबंधित जिसके संबंध में निर्णय बाद में होगा. ये जितनी अलाउंसेस अप्रूव किए हैं कैबिनेट ने, इसका पूरा मिलाकर फाइनेंशियल इंप्लीकेशन 30,748.23 करोड़. अतिशय दुर्गम आणि जोखमीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठीचा भत्ताही दरमहा 21,000 रुपयांवरून आता 42,500 रुपये करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. तर सियाचेन भत्ता देखील 14,000 रुपयांवरून 30,000 रुपये इतका दरमहा करण्यात आला आहे. निवृत्ती वेतनधारकांचा कायम वैद्यकीय भत्ता दरमहा 500 रुपयांवरून 1,000 रुपये इतका करण्यात आला आहे. 34 सुधारणांसह भत्त्यांबाबतच्या शिफारसी केंद्र सरकारनं मंजूर केल्या असून येत्या 1 जुलै 2017 पासून हे सुधारित भत्ते कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत. याचा लाभ सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अशा सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 7व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यासह इतर भत्ते वाढवण्याची शिफारस करण्यात आली होती. कर्जाच्या गर्तेत बुडालेल्या एअर इंडिया सरकारी विमान वाहतूक कंपनीच्या निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे. या प्रक्रियेसाठी वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत एक गट स्थापन करण्यात येईल. या गटाकडून एअर इंडियाच्या हिस्सेदारीच्या संदर्भात रूपरेषा आणि तपशील ठरवण्यात येईल अशी माहितीही जेटली यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एअर इंडियावर सुमारे 52,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. केंद्र सरकारनं एअर इंडियासाठी वेळोवेळी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र मोठ्या प्रमाणात मदत मिळूनही एअर इंडियाची घसरण सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. अहमदाबाद, राजकोट, मोदासा आणि गांधीनगर इथं ते विविध कार्यक्रमात भाग घेणार आहेत. यामध्ये साबरमती आश्रमाचा शताब्दी समारंभ, महात्मा गांधींचे गुरु श्रीमत राजचंद्रजी यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, राजकोट इथं सामाजिक अधिकारिता शिबिर आणि दिव्यांगांशी संवाद या कार्यक्रमांचा समावेश आहे. मोदासा इथं वाथरक, माझूम, मेस्वो धरणांच्या पाणीपुरवठा योजनांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योग परिषद 2017 या बैठकीचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना 2 जूनपासून लागू करण्यात आली आहे. या कामगारांना सर्वांसाठी घरं योजनेच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून देण्याबरोबरच असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबईत आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. मंडळाकडे नोंद झालेल्या बांधकाम कामगारांना घरं कशा पद्धतीनं उपलब्ध करून देता येतील याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा अभ्यास विभागानं करावा असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अडचणीत असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारा शासन निर्णय जारी करण्यात आला। या ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी गेल्या शनिवारीच केली होती। या कर्जमाफी योजनेमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार असून यामुळे 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे। 30 जून 2016 पर्यंतच्या थकबाकीदारांना या योजनेचा निश्चित लाभ होईल। 1.5 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेमार्फत लाभ मिळणार आहे, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25% प्रोत्साहनपर अनुदान मिळेल। या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँका, खाजगी, ग्रामीण तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेलं कर्ज माफ होईल। आजी माजी लोकप्रतिनिधी, मंत्री, सरकारी आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानित संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। शेतकरी कर्जमाफी जाहीर करताना राज्य शासनानं जाहीर केलेली आकडेवारी ही संशयास्पद असून मोठा आकडा दाखवून सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, तसंच कर्जमाफी संदर्भात त्रुटी आहेत असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे। ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। सरकारनं या संदर्भातलं स्पष्टीकरण 25 जुलैपर्यंत द्यावं, अन्यथा सरकारमध्ये राहायचं की नाही याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटना घेईल असा इशाराही त्यांनी दिला। कित्येक शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज काढून आधीच्या कर्जावरचं व्याज भरलं आहे, तसंच कर्जाचं पुनर्गठन केलेले शेतकरी आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांच्याबाबत सरकारनं सहानुभूती दाखवली नाही अशी टीका शेट्टी यांनी केली। देशभरातल्या सर्व शेतकरी संघटनांच्या एकत्रित राष्ट्रीय किसान समन्वय संघटनेनं एक संयुक्त लढा उभारण्याचा निर्धार केल्याचंही त्यांनी सांगितलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी तसंच फलोत्पादन मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप होत असून त्या संदर्भात पक्षानं समिती स्थापन केली असून समितीतर्फे सदाभाऊंना जाब विचारला जाईल असं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं। राज्यात शेतकऱ्यांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळेल आणि सर्वात मोठी कर्जमाफी दिली असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं। ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते। कर्जमाफीचं खरं श्रेय शेतकऱ्यांचं असल्याचं ते म्हणाले। औरंगाबाद शहरातल्या रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्याचं सांगत गरज भासल्यास आणखी निधी देऊ अशी ग्वाही दानवे यांनी दिली। राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता या प्रक्रियेला काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। या निर्णयानुसार 30 जून 2016 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी तातडीनं 10,000 रुपये कर्ज वाटप करण्याचा निर्णय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं घेतला आहे। याचा लाभ जिल्ह्यातल्या सुमारे 45,000 शेतकऱ्यांना होणार असून गरजू शेतकऱ्यांना कर्ज द्यायला बँकेनं कालपासूनच सुरुवात केल्याची माहिती बँकेनं दिली। याकरता शेतकऱ्यांनी गावातल्या विकास सोसायटीकडे अर्ज केल्यानंतर जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा होऊ शकेल। 30 जून 16ला जे थकबाकीदार असतील तर त्यांना कर्जपुरवठा कोणत्याही बँका पेरणीसाठी करू शकणार नाही। तर शासनाच्या आदेशानुसार रुपये 10,000 पर्यंत जे थकबाकीदार 30 जून 16ला आहेत त्यांना कर्जपुरवठा करण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतलेला आहे। जवळजवळ 45,000च्या पुढे शेतकरी थकबाकीदार आहेत 30 जून 16ला आणि ह्यांनाच तो कर्जपुरवठा होऊ शकतो। राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करताना कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 5 एकरची अट काही प्रमाणात शिथिल करावी, तसंच राज्यातल्या मागासवर्गीय महामंडळांचं कर्जही माफ करावं अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। ते अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहितीही आठवले यांनी दिली। हे सगळं कर्ज 500-600 कोटी रुपयाचं असेल तर तोही निर्णय सरकारने घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। हे कर्ज माफ करताना माझी सगळ्या या कर्ज घेणाऱ्यांना विनंती आहे की आपण कर्ज परत केलं पाहिजे। त्यामुळे पुन्हा पुन्हा कर्जमाफी करण्याच्या मुद्द्याशी तत्वतः माझी मान्यता नाही, पण बऱ्याच ठिकाणी कोरडवाहू शेती आहे की त्याची 25 एकर 50 एकर जरी जमीन असली तरी त्याच्यामध्ये ज्वारी किंवा कडधान्याशिवाय दुसरी पिकं येत नाहीत आणि त्यामुळे काही तो आपल्या मुलांचं शिक्षण करू शकत नाही। त्यामुळं 5 एकराची अट जी आहे ती कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी थोडी शिथिल करावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रयत्न करणार आहे।
जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी आली आहे. पाऊस चांगला होईल या आशेवर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी धान आणि सोयाबीनची पेरणी केली होती. त्यांना पुरेशा पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागेल असं चित्र दिसत आहे. दुबार पेरणीसाठी शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी हे शेतकरी करतायत. पेरणी करून आता आमचे 15 ते 20 दिवस झाले. आता तिथं पूर्ण हे वायाच गेल्यासारखे झाले. म्हणून आता दुसऱ्यांदा पेरणी करायची अशी परिस्थिती आली आहे. शासनाला तेच बोलायचे होतं आपल्याला किंवा काहीतरी आर्थिक मदत करावी म्हणून. दरम्यान हवामान खात्याचा अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करू असं आश्वासन भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी दिलं आहे. एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रात एसटी कामगार संघटना इंटकनं कोल्हापुरात एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं. एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केला नाही तर संघटनेला संपा वाचून पर्याय नाही असा इशारा संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी यावेळी दिला. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी वेतन दिलं जातं. तसंच गुजरातमधल्या एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याची चर्चा सुरू आहे. मात्र राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत हा दुजाभाव का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मेळाव्याला संघटनेचे पदाधिकारी आणि एसटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी लोकसभेत मंजूर झालेल्या विधेयकाला विरोध असल्याचं आमदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं. विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भटक्या, विमुक्त आणि अतिमागास यांना घटनात्मक दर्जा देण्याची गरज असताना त्यांना मात्र घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत आहे असंही ते म्हणाले. ओबीसी आरक्षणाचं विभाजन करून सर्व मागासवर्गीय घटकांचा आरक्षणामध्ये समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली. यासाठी त्या 1 जुलैला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा राठोड यांनी यावेळी दिला. इंग्लंड इथं सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक सामन्यात आज भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. पहिल्या सामन्यात भारतीय संघानं यजमान इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला होता. कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं फलंदाजी, गोलंदाजी तसंच क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली होती. तर वेस्ट इंडिजला त्यांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. हवामान. राज्याच्या अनेक भागाला 2 दिवस झोडपल्यानंतर पावसानं आज सकाळपासून काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडं कोसळून 100हून अधिक विजेचे खांब तुटले आहेत. त्यामुळे अनेक भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. मालवण, वेंगुर्ला, देवगड इथं समुद्राला उधाण आल्यामुळे वस्त्यांमध्ये समुद्राचं पाणी घुसलं आहे. येत्या 24 तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यासह इतर भत्तेवाढीबाबतच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी मंजूर. सुधारित भत्ते येत्या 1 जुलैपासून लागू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. समाधानकारक पाऊस न झाल्यानं राज्यात काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ. इंग्लंड इथं सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक सामन्यात आज भारताचा सामना वेस्ट इंडिजशी. आणि राज्याच्या अनेक भागाला 2 दिवस झोडपल्यानंतर पावसाची आज विश्रांती. सिंधुदुर्गात मात्र जोरदार पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.